ॲक्च्युली तर धार्मिक स्थळ आहे इथे अहिल्यादेवीचं. अहिल्याबाई होळकरांची राजधानीच होती. ऐतिहासिक महत्त्व आहे या चांदवड गावाला. त्याचसोबत शैक्षणिक दृष्ट्याही चांदवड शहर खूपच पुढारलेलं आहे. आणि ते जे जैन संस्था आहे, नेमनाथ जैन संस्था, त्यामुळे त्या संस्थेमुळे या चांदवड गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे, महाराष्ट्राच्या बाहेर देखील. आणि त्यासोबतच इथे या रेणुकादेवी मंदिराच्या बाजूला एक इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. ते खूप लोकांचं तिथे नवस्फूर्ती केली जाते. नवसाला पावणारा गणपती आहे. वरती डोंगरावर चंद्रेश्वराचं शंकर भगवानाचं मंदिर आहे. गावात होळकरांचा वाडा आहे. आणि टुरिस्ट स्पॉट आणि धार्मिक आणि पर्यटन दोन्ही इथं होतं. आणि लोक भाविक इथं खूप दूर दूर जळगाव, धुळे, औरंगाबाद या भागातून लोक येतात. त्यांना इकडून मुंबई, ठाणे, नाशिक ह्या भागातले खूप भाविक इथं दर्शनासाठी येतात. आणि इथं पर्यटनाच्या माध्यमातून इथं भरपूर विकास कामही झालेली आहे. अडचणीचं आता भरपूर, आता पहिल्यापेक्षा आता खूप सुधारलेलं आहे. आता अडचणीचा काही विषय नाही राहिला. इथं भक्तनिवास झाले आहे, रस्ताही मोठा झालेला आहे, हायवे मोठा झालेला आहे, गाड्या पार्किंगला जागा भरपूर झालेली आहे. त्याच्यामुळे आता एवढी अडचण राहिलेली नाही. पूर्वी जवळजवळ 15 वर्षापूर्वी इथं भाविकांना खूप अडचणी होती आणि दाटीवाटी व्हायची. जागा इथे कमी होती. आता जागा खूप वाढली आहे मंदिराची. त्याच्यामुळे भाविक आता मोकळं दर्शन घेऊ शकतात तिथे.